गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा शिवारामध्ये 14 जानेवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वाघाने शेतकरी गणपत केशव नखाते शेतात काम करीत असताना अचानक त्यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेने शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे। या धक्कादायक घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला। घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी घटनांची माहिती वन विभाग आणि पोलीस विभागाला तातडीने दिली असून शेतकरी गणपत केशव नखाते यांचा उपचार रुग्णालयात सुरू आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज करण सोनेकर, तालुका प्रतिनिधी, देसाईगंज वडसा। हे जशी घटना घडली तुमच्यासोबत ते सविस्तर मला सांगा। तिकडे गेलो नदीकडे, हां, तिथून ते एकटे त्याने जम मारलं। जम म्हणजे तुम्हाला वाघ काही होता मागे समोर असं काही लक्षात नव्हता? हां, एकटे निघाला, डोक्यातून जम मारलं। अच्छा, मग वाघाने म्हणजे कुठं कुठं वार केला तुम्हाला? मागे पिंड्यावर आहे, पाठीवर। पाठीवर। अच्छा, आता तुमच्या उपचार दरम्यान तुम्हाला भेट द्यायचं कोण कोण आले इथं? आमदार साहेब आलो होता। अच्छा, पुन्हा गजबी साहेब आलो होता। हां, पुन्हा अच्छा, तुमचा उपचार बरोबर चालू आहे इथं? हां, आता रिलीफ वाटते, आराम वाटते? तब्येत कशी वाटते तुमची आता? पुन्हा काही फॉरेस्टवाले वगैरे आलते का? आराम वाटत आहे ना? तुमचं नाव काय पुन्हा? गणपत केशव नखाते। हे घटना कुठली आहे? जिनी वडसा शेतामधली? शेतामधली अचानकपणे तुमच्यासोबत कोणी होता? होतं, बाजूला होतं। अच्छा, म्हणजे तुमच्या एकट्यावर हल्ला केला का त्यांनी? एकट्यावर हमला केला, बाकी लोकांना काही म्हणजे काही नाही ना? लोक होतं तसं। हां, पण तुमच्या एकट्यावर हल्ला केला आणि निघून गेला? हां, बरं, आपलं नाव काय? गणपत केशव नखाते। हो। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।